इतका भाव करतात की गुरुचरित्रामध्ये आम्हाला फोन येतात, मेसेज येतात, काही आमच्याकडून कडधान्य डाळ खाण्यात म्हणजे आता काय करायचं, आता काय खाल्लेलं उलटी करणार आहे नाही. कृपा सिंधू आहे मागास झालं गेलं ते आपली सगळी माफी होण्यासाठी आपण विष्णू सहस्त्रनाम वाचत असतो. पारायण काळामध्ये जेवढे जेवढे वाचिक दोष होतात, मानसिक दोष होतात, ते दोष निवारण्यासाठी आपण विष्णू सहस्त्रनाम वाचत असतो. आणि गुरुचरित्र हे खूप कठीण आहे, खूप अवघड आहे, हे पहिलं मला काढून टाका. पहिलं तर मला ती इच्छा होती की मला करायचंय पारायण, कारण अंतर्मनाला जे सिग्नल दिले तसं होत असतं. बघा आपल्या राजश्री व्यवसाय मंडळाला गुरुचरित्राच्या प्रत्येक दिवसाच्या वाचनाचे मी मराठी अर्थ सांगितले, कारण काही सेवेकऱ्यांचं म्हणणं होतं काही आम्ही वर्षानुवर्ष गुरुचरित्र वाचतो, पण आम्हाला दर पारायणाच्या वेळेस वेगळाच अर्थ कळतो किंवा अजूनही गुरुचरित्र समजलेलं नाही, अजून तर मलाही समजलेलं नसत, इतके आपण मोठे नाही. दत्तप्रभूंनी साक्षात सिद्धमुनींनी नामधारकाला जे गुरुचरित्र सांगितलं जसं घडलं तसं सांगितलंय. मग नामधारक 52व्या अध्यायामध्ये जेव्हा तल्लीन होत जातात समाधी अवस्थेत